वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही करत आहात झणझणीत वांग्याची भाजी। वांग्याच्या भाजीचं नाव काढलं तर एकदम पाणी सुटतंय। तर आपण त्यासाठी घेतलेले आहेत वांगे आणि त्यासोबत आपण घेतलेले आहेत कोथिंबीर, मिरची, हळद, काळा मसाला, नंतर कोथिंबीर, कारळाचं कूट भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं जे आहे हे आम्ही प्रत्येकी 2-2 चमचे घेतलेलं आहे आणि त्यासोबत खोबऱ्याचं किस आणि आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ। तर आता हे जे आहे आम्ही सगळं एकत्र करणार आहे। एकत्र केल्यानंतर ह्याचं जे मिक्सचर वगैरे जे आहे हे मिक्सरमध्ये पूर्ण आपण त्याचा मसाला रेडी करणार आहे आणि हा मसाला रेडी करून आपण भरली वांग्याची भाजी करणार आहे, याच्यामध्ये ॲड करणार आहे पूर्ण मसाला। चला तर आपण आता स्टार्ट करूया। तर हे जे आहे हे पूर्ण आपण असं मिक्स करतोय, म्हणजे प्रॉपर ह्याला जोपर्यंत जे तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण मिक्स करायचं आहे। जेव्हा एकदम थोडंसं तेल सुटायला लागेल तेव्हा हे मिश्रण जे आहे आपण या वांग्यामध्ये ॲड करणार आहे। हे जे आहे आपण ह्याच्यात आपण मिक्स करतोय, ऑलमोस्ट छान तेल सुटलेलं आहे आणि हे असंही तुम्ही नॉर्मली खाऊ शकता। खूप छान आणि टेस्टी लागतं हे। तर असे हे ऑलमोस्ट आम्ही 8 ते 10 वांगे घेतलेले आहेत। वांगे घेतून ह्याला पूर्ण असं प्रॉपर फील करणार आणि फील केल्यानंतर आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगेल। वांग्याची भाजी आणि गरम गरम पोळी, हो खूप मस्त लागते। इवन तुम्ही भाकरीही खाऊ शकता त्यासोबत। तर अशा प्रकारे जे आहे आपण पूर्ण फील केलेलं आहे पूर्ण वांगे, याचा जो पण काही मसाला आहे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे जाणार आहे आता कढईमध्ये। त्यासाठी आपण घेत आहे कढईमध्ये ऑलमोस्ट 2 अर्धी वाटी तेल घेतोय आपण याच्यामध्ये। आता हे तेल जाणार आहे कढईमध्ये। बस तेल गरम होऊ दे। गरम झाल्यानंतर आपण हे वांगे जे आहेत आपण हे वांगे कढईमध्ये टाकायचं आहे। तेल जे आहे ऑलमोस्ट छान गरम झालेलं आहे आणि आपण ॲड करतो आता जिरे। त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय तेजपान। जे तेजपान आहे ते मॅन्डेटरी नाही आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर टाकायचं टाकू नका। आता हे मस्त झालेले वांग्याचं जे फील केलेलं आहे पूर्ण मिश्रण, हे आपण आता वांगे पूर्ण आपण याच्यात ॲड करतोय। छान ॲड केलेले आहेत आणि हे ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं जे आहे हे याला आपल्याला वाफवावं लागेल। याच्यावरती आम्ही एक झाकण ठेवतोय, म्हणजे या झाकणाने काय होईल की पूर्ण प्रॉपर जे वांगे आहेत ते पूर्ण वाफतील। त्याच्यामुळे थोडंसं फ्राय करून घेतोय, म्हणजे काय की तेल जे आहे प्रॉपर ते वांग्यामध्ये आतमध्ये जायला पाहिजे आणि त्याच्याने खुशखुशीतपणा जो आहे तो एकदम छान येतो। आणि आपण ॲड करतोय याच्यावरती झाकतोय आता एक ताट, जेणेकरून 5 ते 7 मिनटं जे आहे त्याला आपण वाफवू आणि त्याच्यानंतर मी पुढचं सांगतो तुम्हाला। आता जे मसाला जो उरलेला आहे तो उरलेला जो मसाला आहे तो आपण याच्यामध्ये जो टाकणार आहे, जेणेकरून थोडीफार याची ना जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही रेडी होईल आपल्यासाठी आणि त्याच्याने पण खूप छान चव येते। तुम्ही डायरेक्टही असा मसाला खाऊ शकता, ज्यांना आवडतं त्यांना खाऊ शकता। आता मसाला ॲड केल्यानंतर थोडंसं त्याला फ्राय करून घ्या। आता याचं आम्ही झाकण काढलेलं आहे, थोडंसं एकदा चेक करतोय की व्यवस्थित वाफलेले आहेत की नाही। याच्यामध्ये इवन तुम्ही थोडंसं जे आहे पाणी ॲड करून सुद्धा तुम्ही थोडंसं ग्रेव्ही रेडी करू शकता। अदरवाईज तुम्हाला जर वाफलेले वांगे हवे असतील तर तुम्ही हेच इथपर्यंत रेसिपी तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे
ते वांगे खायला रेडी होतील. किंवा त्याच्यानंतर आम्ही ॲड करतो पाणी, कारण की आम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यासाठी. वा थोडंसं जे आहे कोमट पाणी पण तुम्ही थोडंसं ॲड करा किंवा त्याच्यात टाका. पाणी टाकल्यानंतर थोडंसं एकदम त्याला पाण्यासोबत थोडंसं मिक्स करा आणि वाफवायला पुन्हा ताट जे आहे ते ताट आम्ही पुन्हा याच्यावरती ठेवतोय. आता हे ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं हे असंच ठेवणार आणि त्याच्यानंतर आपली जी वांग्याची भाजी आहे ती छान मस्त झणझणीत रेडी होणार. ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. आता आम्ही याला ओपन करतोय. वाह, मस्त एकदम छान, मस्त तेल वरतून मस्त सुटलेलं आहे आणि वांगेही मस्त एकदम झालेले आहेत, मऊशीर एकदम. आणि आता आपण याला प्लेटिंग करू आणि तुम्हाला दाखवतो मी आता. चला आता आपण वांगे काढतोय एका बाउलमध्ये. ओ थोडीशी अजून जास्त ग्रेव्ही टाकली तर एकदम छान होईल मातोश्री. आणि थोडंसं जे आहे तेल पण टाकून दे त्याच्यावरती, जे अजून छान होईल, जरा छान दिसेल अजून. वा हो. तर जे आम्ही आता हे बाउलमध्ये काढलेलं आहे आणि पहा मस्त एकदम छान झणझणीत एकदम तिखट वांग्याचं भाजी जी आहे झालेली आहे. छान मस्त जे तेल सुटलेलं आहे वरती आणि आपण ह्याला आता ताव मारणार आहे. आणि याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता पोळी किंवा गरम गरम भाकरी, दोन्हीही उत्तम आहेत. तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.